साई लीला मासिक 1924 अंक 5. लीला कंटिन्यूड फ्रॉम अंक 4. पुढे सर्व स्वयंपाक वगैरे आटपून आम्ही सर्वजण आरतीस गेलो. आरती आटोपताच नित्याप्रमाणे मी विऱ्हाडी गेलो व इतर सर्व मंडळी आपल्या विऱ्हाडी गेली. आम्ही घरी येऊन जेवणाची पात्रे टाकतोच 5-6 फकीर आले वो म्हणाले, और बहुत आता है. मालिक ने हम सब लोगों को तुम्हारे वहाँ जाने को बोल दिया है. हे ऐकताच आमची मंडळी घाबरून म्हणाली, दुसरा स्वयंपाक करावा, नाहीतर फजिती होईल. बाबा तर 2-3 फकीर बोलले आणि हे तर 15-20 आले. आता कसे करावे म्हणून मंडळीला फिकीर पडली. मी म्हणालो, घाबरू नका. व मोठे तपेले भर आधण ठेविले व आलेली पात्रे जागेच्या संकोचामुळे वाढून आलेल्या मंडळीस पात्रांवर बसण्यास सांगितले व कोणीही परत जाऊ नका म्हणून सर्वांस विनंती केली. मग पहिली 20ची पंगत उठली तरी स्वयंपाक शिल्लक होता. मागाहून 10 बसले त्यावेळी आधण मात्र सणसणून आले. तांदूळही धुवून ठेवलेले घेतले, पण त्यात टाकण्यास मन होईना. मंडळी बसली आहे त्यांना जेवून जाऊ दे, मग आपण घरची मंडळी बसू असे म्हणता तेही 10 जण येऊन उठले. आता बाहेर कोणी नाही, घाबरू नकोस असे मी कुटुंबास म्हणले. शिजलेला स्वयंपाक शिल्लक होताच. आता आपल्यास अधिक तांदूळ वगैरे टाकण्याचे काम नाही. असे झाल्यावर मग मी विडा दक्षिणा घेऊन श्रीकडेच गेलो. त्यावेळी श्री फकीर बाबाबरोबर बोलत होते. नंतर विडा दक्षिणा देऊन श्री चला म्हणून म्हणणार तोच श्री फकीर बाबास म्हणाले, आज मी फार जेवलो बरं का, पण भाऊ फार घाबरला होता. मग श्रीने बिडा घेतला आणि मला म्हणाले, जेव जा आता. मग लवकर जेवून ये आणि अवघ्याना त्या शिंप्याच्या माणसांना देखील जेव घाल. भिवू नको, अल्लाह है. होय, जेवून लवकर ये. नंतर मी चरणी मस्तक ठेवतो. तोच मला उदी घेण्यास सांगून उदी मला लावून वरद हस्त मस्तकी ठेवून मला लवकर जाऊन जेवून येण्यास आज्ञा दिली. मी घरी गेलो आणि सर्वत्र मंडळी मिळून जेवण्यास बसलो. आम्ही सारे जेवलो तरी स्वयंपाक शिल्लक होताच. मग आम्ही सर्वजण आश्चर्य करून श्री बाबांची लीला अगाध आहे असे म्हणतच बसलो. पान बिडा घेतला व नंतर श्रीच्या दर्शनास मी व बालाजी असे गेलो. मी काहीच बोललो नाही. मात्र श्री बालाजीस म्हणाले, काय बालकजी, कसं काय अवघे जण जेवले का? बालाजी हसून म्हणाले, बाबा गरिबांची परीक्षा घेता का? सकाळी म्हणाले की आपण गरीब 3-4 फकीर घालायचे आणि तुम्ही तर 30 फकीर पोरा-सोरा सुद्धा पाठविले. परंतु आपली अगाध सत्ता आहे सद्गुरू. तरी बाबा पहिल्या स्वयंपाकातच अवघी मंडळी जेवून अजून ते जेवण आम्हाला व घरच्यांना मिळून आणखी 2 दिवस पुरेल इतके झाले आहे. आणि हे खरं आहे बरं का बाबा, मी स्वतः पाहिले. श्री म्हणाले, बालाजी, गरीबों का वाली है अल्लाह है. माझा भाऊ हैवान नाही. बरं बालाजी, त्या अन्नापैकी थोडे अन्न प्रसाद म्हणून घरी दादर व आणूनही आम्ही खाल्ले. आम्ही याप्रमाणे शिर्डीस जेवण झाल्यावर 3 रात्र दिवशी घरी परत आलो. एकदा मी एकाएकी शिर्डीत जाण्याचा विचार केला. त्यावेळी श्रीला नैवेद्य करण्यास वेळ
न मिळाल्यामुळे घरातून मला बाबांना काहीच घेता आले नाही. दादरवरून 1-2 डझन आंबे तरी घेऊन जावे म्हणून मी दादरावर तपास केला, परंतु आंबे चांगले नसल्यामुळे मी दुसरी फळे वगैरे घेतली व गेलो. जाता क्षणीच बाबा म्हणतास, आलास? कोण कोण आले? मी म्हणले, बाबा मीच आलो. बाबा विचारतात, का बरं आलास? मी म्हणले, आपण बोलावले म्हणून आलो. बरे, मग मला आंबे सांगितलेले आणलेस का? दे. मग मी म्हणालो की नाही, चांगले नसल्यामुळे आणले नाही. ही केळी वगैरे आणली आहेत. बाबा म्हणाले, घ्या बरं, राहू दे. आंबे उद्या येतील तेव्हा खाऊ. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी खरोखरच पार्सल आले. त्यावेळी मी लेंडीवरील बागास कंपाऊंड करीत होतो तेथे. बाबांनी बाबूसाहेब जोग यांना पाठविले व त्यांना सांगितले की जा आणि रामभाऊपासून 100 रुपये मागून आण. मजकडे पैसे मागताच मी म्हणालो, बरे आहे. ते परत गेले. तो पुन्हा विश्वनाथापासून 125 माग असा निरोप आला. तरी मी न जाता माझ्या साष्टांग नमस्कार पाठवून दिला व म्हणले, बापूसाहेब, हे तारचे बंडल सोडीन आहे, हे टाकून येता येणार नाही, कारण तसेच टाकले तर ते गुंतेल व मग फारच त्रास पडेल. मग ते गेले. तरीही बाबांनी त्यांना पुन्हा म्हणले, या भाऊ जवळून 150 रुपये मागून त्याला बरोबर घेऊन ये, परत येऊ नकोस. त्यावेळी सुमार 1-2च्या सुमार होता. ते आले व म्हणाले की 150 रुपये घेऊन चला. मी तुम्हाला घेतल्या वाचून जाणार नाही. घेतल्या वाचून येऊ नको म्हणून सांगितले आहे. यावरून माझा असा तर्क होतो की तुम्ही इतक्या उन्हात येथे काम करताहे, श्री बाबांना पसंत नाही व एक आंब्याचे पार्सलही आले आहे, त्यावर तुमचे नाव आहे, करिता चला. त्यावेळी माझी थोडी तार राहिलेली मी आटोपून घेतली व त्यांच्याबरोबर गेलो, कारण माझ्याकरिता त्यांचे वाचन बंद झाले आहे व उन्हात उगाच यावे लागते. त्यावेळी आम्ही उभयता गेलो तेव्हा बाबा म्हणाले, काय बापूसाहेब, काय म्हणलात? ते म्हणाले की हे पहा, आपल्यासमोर पाया पडत आहेत. आता त्यांनाच विचारा, काय बापूसाहेब, हा भाऊ की नाही अगदी वेडा झाला? रातचा निजत नाही, दिवसाही बसत नाही, तेव्हा काय करावे? आपले लेकरू आपण सांभाळले पाहिजे. मग बाबांनी मला विचारले, जेवलास का? मी म्हणले, होय. त्यावर मला म्हणाले, मग बस, आता ते आंबे खा, उन्हाचा जाऊ नकोस. बाबा, आंबे माझ्याकडून कोण पाठवणार? नाही दुसरे कोणाचे असतील. ते म्हणाले, मी हैवान नाही, तुझेच आहेत, खाय मग रागवतील. असे पाहून मी पार्सल उघडले व 2 आंबे काढले व श्रीला देऊ लागलो. ते म्हणाले, आधी तू खाय, फकीर बाबाला दे. मी म्हणलो की आपण न घेतला तर मी घेणार नाही, मी जातो कामाला. व माझे मनास वाटले की माझ्या घराहून कोण पाठवणार नाही आणि हे काय आहे हे मला समजत नाही, म्हणून मला एकदम रडू आले. ते म्हणाले की रडावं कशाला, मी आहे ना, तुझेच आहेत बरं. मग त्याने आंबा चोळून फकीर बाबास दिला व दुसरा आपण घेऊन थोडा खाऊन तोच मला परत दिला व खाऊन घे असे म्हणाले व नंतर तो करण श्रीराम कृष्णीला देऊन ये, दिल्याशिवाय राहू नकोस असे म्हणले. मी तसाच करत ठेवून आलो. तो मला 5 वाजेपर्यंत कुठे जाऊ दिले नाही. मध्यांतरी मात्र न्याहारीच्या वेळी म्हणाले की काय रामकृष्णीची न्याहारी आली नाही होय, ती आण, जा, वेडा होऊ नकोस. मग मी जाऊन न्याहारी आणले. त्यावेळी ते व फकीर बाबा न्याहारीस बसले व मला म्हणाले, बस,
जाऊ नकोस, मी आता येतो. मी म्हणालो, बाबा मी आईकडे म्हणजे राधाकृष्ण जाऊ का? नको, बसून राय. नंतर न्याहारी आटोपली. सर्व मंडळी वगैरे येऊन दर्शन करून सेवा करू लागले. त्यावेळी मी पुन्हा विचारले, बाबा जाऊ का? सकाळी जाऊ का? सकाळी जाऊ मग. सकाळी गेलो तेव्हा जेवून जाव, उपाशी जाऊ नये. मी येतो, मी आता कंटाळलो. तेल्याने व वाण्याने मला वैताग दिला. मी तुझ्या संग येतो. एकदा मी शिर्डीस असता एके दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपून वाड्यापाशी आलो. तुळशी बाबा लेंडीवर जाण्यासाठी वाड्यापाशी उभे होते. लोक दर्शन वगैरे घेऊन श्री आनंदात होते. इतक्यात मीही वस्त्रे वगैरे बदलून दर्शनास गेलो. त्यावेळी श्री फार आनंदात होते. मी पुढे होऊन दर्शन घेण्यास जातो. तोच एकदम नरसिंह अवतार धारण करून माझ्या अंगावर आले व खबरदार, वर येऊ नकोस, तू मला लय त्रास देतोस. चावडी बी बसू देत नाही व मशिदीतही बसू देत नाही. तुझे डोळे फार खराब आहेत, असे म्हणून दीक्षित यास म्हणाले, काका मला सुरा आणून दे. आरतीच्या वेळी मी याचे डोळे काढून टाकतो व मग याला हाकून देऊ. ह्याने लय वैताग आणला आहे, असे म्हणून मला अशा दर्शनाचा लाभ या मिशाने दिला. मी लांबच झालो व काही वेळाने पुढे गेलो. त्यावेळीही मी सर्वांच्या मागे मागे गेलो. मग परत येताना श्री काकासाहेब दीक्षित मला म्हणाले, काय पुरंदरे, आज तर बाबा तुमच्यावर फारच रागावले. मला सुरा द्याव्याला सांगितले आहे बरं. आता आज आपल्या इथेच सर्वांनी जेवायला यावे बरे. बाबांचा राग मानू नका, असे म्हणत मला वाड्यातच घेऊन गेले व न्याहारीस बसविले व तेही फारच हसत होते. काय असेल ते त्यांचे त्यांना माहीत. मग मी श्री राधाकृष्ण आईकडे गेलो. त्यावेळी आई म्हणाल्या, आता चावडीत पालखी ठेवली आहे. तिचे 4 घोडे कोणी नेले तरी आता ती कुठे ठेवतोस वगैरे बद्दल आमचा विचार चालला होता. मी म्हणालो, ती मशिदीच्या बाजूला ठेवावी. मी एक पैऱ्याची खोली करतो, तिच्यात पालखी कडी कुलूप लावून ठेवू म्हणजे झाले. गरज लागेल तेव्हा घ्यावी व पुन्हा तिथे ठेवावी. हे काम उद्या करू, असे म्हणले. पालखी नारायण तेल्याच्या बाजूला ठेवावी असे मला वाटले, कारण ज्या बाजूला श्री बाबा उभे राहतात व लघवी वगैरे करतात ती जागा तूर्त रिकामी ठेवावी. ते त्यांना पटले व त्या म्हणाल्या, तुझ्या आईची परवानगी घे आणि उद्या करून टाक. तू गेलास की कोणी करणार नाही, पण इतके काम आटोपेपर्यंत तुला रजा पाहिजे. तुझ्या आईने म्हणजे श्री बाबा तुला ठेवले पाहिजे. इतक्यात श्री काकासाहेबही तिथे आले. त्यांनाही हा विचार कळविला व तो त्यांना परत पसंत पडला. ते म्हणाले, बाबांची परवानगी घेऊन करून टाकू. व नंतर त्यांनी आरती आटोपल्यावर विचार म्हणून सांगितले व आम्ही त्याप्रमाणे केले. व नंतर त्यांनी श्री राधाकृष्ण आईला लेंडीवर जाताना झालेली सर्व हकीकत कळविली. त्या फार रस्ताळू लागल्या व म्हणाल्या की माझी ताई आली की मी तिला घटकाभर किंवा रात्रीही बसू देत नाही व तीही बसत नाही. इथे 4 दिवस येते आपल्या आईच्या चरणापाशी, तर तेथेही तिला सुख नाही. असो, तिची आईच तिला सांभाळते. मग श्री काकासाहेबांनी मला पुन्हा जेवण्याबद्दल सुचविले. काय येणार ना का तुमच्या मंडळीला सांगू, असे म्हणाले. मी पुन्हा त्यांना सुचविले की आम्ही सर्वजण येऊ. श्री बाबांच्या प्रसादास नको कोणी म्हणावे. मग दुसऱ्या दिवशी लेंडीवर गेल्यावर आम्ही ठरल्याप्रमाणे श्रीच्या पालखीच्या खोलीची सुरुवात केली. सकाळपासून मी व काकासाहेबांच्या गडी फकीरा मिळून सर्व फरशीच्या
लादीचे तुकडे जमा करून त्या एका बाजूने सारख्या बसविल्या व जमीन स्पष्ट सारखी केली. त्यावेळी या तुकड्याखाली विंचूने अगदी थरावर थर होते, परंतु आम्हाला त्यांनी अगदी त्रास दिला नाही. लादी उचलून पाहावी तो खाली आहेच. मग ते सर्व विंचू पुन्हा नवीन लाद्याखाली जाऊन बसले व मग चिखल वगैरे तयार होताच आम्ही श्रीच्या मशिदीच्या भिंतास भोके पाडून दांडकी बसविली, 2 बसविली व तिसऱ्यात सुरुवात करून थोडे भोग पाडले. इतक्यात श्री लेंडीवरून परत आलेच. ते पाद प्रक्षाळनास न जाता नेमके त्या ठिकाणीच आले. तेथील सर्व मंडळी पळाली होतीच, मात्र मी खाली व फकीऱ्या तो त्याच्या घरावर होता. तोही श्री आल्याबरोबर मागे चढला. मी मात्र लाकडाचे घोड्यावर राहिलो. त्यामुळे मला हालता आले नाही, कारण डोकीवर पत्र्याचे वजन होतेच व ते काम ओले असल्या कारणाने भोकास व दांडक्यास मजबूती नव्हती व तिसरे भोग पुरे करावयाचे होतेच. इतक्यात श्रीने तेथे नरसिंह अवतार धारण करून मला मानेला धरले व मारण्याकरिता विटकर हातात घेतली. मी खाली उतरलो तेव्हा टेकू देऊन मला धरून दरवाजापाशी 3 वेळ धरून मला बराच दम दिला. मान तशीच धरून ठेवली व मला म्हणाले, निघून जाय, तू लय वैताग दिलास, मी तुला मारून टाकीन, जातोस का नाही. मी म्हणालो की मी पालखीची खोली केल्या वाचून जाणार नाही. मी तुमची मशीद फोडीत नाही, जरा भोके पाडून घेतो, मग झाले. आता शेवटचे भोक मात्र थोडे राहिले आहे. बाबा म्हणाले, तू माझी बरोबरी करणार काय, पाहून घेईन. आज भडवा लय चेवला आहे, याद राख. लगेच काही वेळाने मला म्हणाले की बरं, आता तुला वाटेल तसे कर, मग आपण चांगली जागा बांधू, बरं जाय. नंतर ते पाद प्रक्षालन करून मशिदीत जाऊन बसले. तेथेही भिंतीवर आवाज झाल्यावर शिव्यागालीचा वर्षाव मजवर सुरूच होता. मग त्यांच्या कृपेनेच आम्ही ते काम संपविले. वरचे पत्रे टाकले तो मंडळी आरती आटोपून घरी जेवण्यास गेली, तरीही काम पुरे झाले नव्हते. मग श्री न्याहारीस बसून सर्व फकीर वगैरे जेवून गेले, तरी तेथेच होतो. मग श्री साईबाबा फकीर बाबास म्हणू लागले की पहा, हा भडवा वेडला जेवायला येत नाही. मला भूक लागली, माझी पोर सोरे वाट पाहतात, खाण्यापिण्याचीही पर्वा कधी करीत नाही. चेवला भडवा अगदी चेवला व रांडाही चेवल्या. हे झाल्यानंतर त्यांनी फकीर बाबाकडून मला बोलविले व म्हणाले, वर ये, तुला दावतो. माझी मशीद फोडलीस काय, याद राख, वर ये असे म्हणाले. मी वर गेल्यावर मला मारण्यास उठले. माझा हात धरून मला बेटकीजवळ नेले व म्हणाले, जा आता जेव, जा, माझी माणसे तळमळतात. का सर्वांना तू ताप देतोस, मला भी ताप देतोस, बायकोला व पोरांसोरांनाही ताप देतोस. जा जेव, जा आधी, मग तिसरे प्रहरी काम कर, जा. मग मी चरणी मस्तक ठेवून वर उठलो. त्यावेळी मला उदी घेण्यास सांगितले. ती मी घेऊन त्यांच्या हातात दिली. त्याची काही माझ्या कपाळी लावून शिरावर कृपेचा वरदहस्त ठेवला व म्हणाले, जाय, अशीच निष्ठा ठेव. अल्ला तुला पावेल, तुला मस्त देईल, मन की मुराद भरकर देगा. तुला माझी मशीद जाब देईल. मी गेलो व जेवून विडा घेऊन लगेच आलो. तो श्री उठण्याचा बेतात होते. फकीर बाबा उठून उभे होतेच. त्यांना म्हणाले, पहा, आला भडवा. त्याला चैन नाही. घटकाभर बसावे, पडावे, बापूसाहेबापाशी जाव, पोथी ऐकावी. काय भडवा चेवला, त्याला माझी मशीदनी चावडी फोडा तोडा येच दिसते. असो त्याची नियत त्याला.
गरीबों का वाली अल्लाह है, अल्लाह से बडा कोई नाही. माझी मशीद लई खणली, सर्व पैका नेला गुलामाने चोरून. त्याला काही भला समजू नको, तू पहा मी त्याचे काय करीतो ते. त्याला 1-2 दिवसांनी हाकून देतो. आपा कोत्याला बोलवून आणतो पहा. फकीर बाबा म्हणाले की क्यों फिर इतना गुस्सा पुरंदरे के ऊपर क्यों करता है. तो बेचारा रात दिन मरता है, बेचारा खाने पीने की फिकीर नहीं करता और आपके वास्ते हमेशा हाजिर रहता. आप भी उसकी हमेशा याद करते हैं और जब भी आता है तभी ऐसा गुस्सा करता है. क्या है, अच्छा चलो तुम आता है की नाही, अल्लाह है. व मग ते गेले व फकीर बाबास पोचवून आले. एकदा मी श्री गुरुपौर्णिमेस गेलो. त्यावेळी मजबरोबर पंडित मोरेश्वर पंडित व दाजी पांडू वर्तक असे होते. यावेळी माझ्या बरोबर 4 बोजे मोठे झाडाचे रोपांचे होते. सायली, चमेली, मोगरा वगैरे हे सर्व रोप माझे मित्र देव्हारे यांनी मला दिले. हे मी श्रीचे पूजेस फुले मिळावी या हेतूने नेले होते. कारण शिर्डीत श्रीची पूजा बहुतेक तरवड्यांच्या फुलांनीच होत असे. त्याबद्दल मला फार वाईट वाटे. ही झाडे व तयार झाल्यावर श्रीला नेहमी सुवासिक फुले व हार ताजे मिळावे या हेतूनेच ते घेतले होते. प्रथमतः कोपरगावासच गाडी मिळाली नाही. मग हसन टांगेवाला नेहमीचा ओळखीचा असल्यामुळे त्याने टांग्यातून आम्हाला व ते बोजे जेमतेम स्टेशनपासून कोपरगावापर्यंत घेऊन गेला व तेथे गोदावरीवर आम्ही बैलगाडीची बराच तपास केला, परंतु गाडी मिळाली नाही. मग आम्ही सर्वांनी मिळून एक बोजा डोकीवर घेऊन जाऊ, हरकत नाही. श्रीची मर्जी आरती चुकविण्याची असेल तर चुकवोत, परंतु झाडांचे बोजे नेऊच असा निश्चय केला व त्याप्रमाणे ते बोजे उचलून आम्ही गोदावरीच्या पैलतीरी आसपास जातो इतक्यात शिर्डीहून 3 टांगे आले व ते सर्वजण ओळखीचे असल्यामुळे टांग्यावाल्यास आम्हाला उभे करून जाऊ नका, आम्ही येतो असे म्हणले. त्यावेळी आम्ही नदी उतरून स्नाने वगैरे आटपून बसलो होतो. इतक्यात एक टांगा आलाच. मग आम्ही सर्वजण टांग्यातून शिर्डीस गेलो. तो आरती आटपली नव्हती. श्री म्हालसापती भक्त मला भेटले. ते निमगावाहून परत येत होते. तेही म्हणाले की बहुतेक आरती झाली असेल. मग आम्ही टांगा हाकला व शिर्डीस उतरून झाडांचे बोजे श्री राधाकृष्ण आईच्या स्वाधीन करून नंतर श्रीच्या दर्शनास गेलो. तो आरती सुरू झाली नव्हती. बापूसाहेब जोग नुकतेच आले होते. मी त्या क्षणीच बाबा मजवर रागावले व म्हणाले की इथे कशाला आलास, जा तुझ्या आईकडेच. मग मी व मजबरोबरील मंडळी वर गेलोच तो सर्वांनी दर्शन घेतले. मीही घेतली. तेव्हा श्री म्हणाले, कोण आले पोरसोर